खरं सांगू का, मकर संक्रांत जवळ आली की माझं मन थोडंसं जडही होतं आणि शांतही. कारण हा सण मला नेहमी आठवण करून देतो की निसर्ग बदलतो, सूर्य दिशा बदलतो, ऋतू बदलतात, पण आपण मात्र अनेकदा तिथेच अडकून राहतो. कदाचित म्हणूनच हा सण मला खूप आपलासा वाटतो. आजचा हा व्हिडिओ मी माहिती सांगण्यासाठी नाही बनवलेला. आज मी तुमच्याशी मन मोकळं करून बोलणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर समजा आपण सगळे एकत्र बसून गप्पा मारतोय. मकर संक्रांतीला सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. 2026 मध्ये हा दिवस 14 जानेवारीला येतो आणि काही पंचांगानुसार पुण्यकाळ 14 ते 15 जानेवारी पर्यंत असतो. पण मला नेहमी असं वाटतं, हा पुण्यकाळ फक्त पंचांगात नसतो, तो आपल्या मनात असतो. कारण ह्या क्षणापासून उत्तरायण सुरू होतं, सूर्याची दिशा उत्तरेकडे वळते आणि नकळत एक प्रश्न मनात येतो, आपण आपल्या आयुष्याची दिशा कधी बदलणार? आपल्या शास्त्रांमध्ये उत्तरायणाला फार मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की हा काळ देवतांचा दिवस आहे. या काळात केलेली साधना, पूजा, जप, ध्यान लवकर फळ देतात. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की उत्तरायणात देहत्याग करणाऱ्या जीवाला उच्च लोकांची प्राप्ती होते. म्हणूनच महाभारतात भीष्म पितामहांनी उत्तरायणाची वाट पाहिली. हे सगळं ऐकताना एक गोष्ट जाणवते, काही काळ खरंच आयुष्य बदलण्यासाठीच येतात. महाराष्ट्रात मकर संक्रांत 3 दिवस साजरी केली जाते. 13 जानेवारीला भोगी. या दिवशी भोगीची भाजी, बाजरीची भाकरी, तिळाचे पदार्थ बनवले जातात. लहानपणी आठवते का, आई आजी सकाळपासून स्वयंपाकात गुंतलेली असायची. तेव्हा वाटायचं उगाच एवढं सगळं. पण आज कळतंय, शरीराला ऊब देण्यासाठी, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी हे सगळं किती शहाणपणाचं होतं ते. 14 जानेवारीला मकर संक्रांत म्हणजे सणाचा खरा दिवस. या दिवशी आपण तिळगुळ देतो. पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे फक्त म्हणणं नाही, हा एक हळूच दिलेला सल्ला आहे. आयुष्यात कितीही कटुता आली, गैरसमज झाले, मन दुखावलं, तरी थोडं गोड बोलून नातं वाचवता येतं. हे हा सण आपल्याला शिकवतो. तुम्हालाही कधी वाटतं ना, काही गोष्टी वेळेवर बोलल्या असत्या तर नाते वाचली असते. 15 जानेवारीला किंक्रांत असते. काही ठिकाणी या दिवशी किंक्रांत देवीची पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी शुभकार्य करू नये. हा दिवस थोडा थांबण्यासाठी, शांत राहण्याचा असतो. कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी थांबणं खूप गरजेचं असतं, नाही का? मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान यांना खूप महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून आंघोळ करणं म्हणजे फक्त अंग स्वच्छ करणं नाही, तर मनातला थकवा, नकारात्मकता धुवून टाकण्याचा एक प्रयत्न असतो. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास फार शांत असतो, पण फार खोल परिणाम करणारा असतो बघा. दानाबद्दल बोलायचं झालं तर या दिवशी केलेले दान 100 पटीने पुण्य देतं असं शास्त्र सांगतात. पण मला वाटतं दानाचं खरं फळ पुण्यात नाही, ते मनात मिळतं. तीळ दान केल्याने नकारात्मकता कमी होते, गुळ दिल्याने नात्यात गोडवा वाढतो, गरजेच्या वस्तू दिल्याने आपल्यात माणुसकी जिवंत राहते. कधी काही दिल्यावर मन शांत झालंय ना, तेच खरं पुण्य. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. सूर्य म्हणजे प्रकाश, ऊर्जा, जीवन. अर्घ्य देताना आपण नकळत मनात एकच प्रार्थना करतो, माझ्या आयुष्यातला अंधार दूर कर. गायत्री मंत्राचा जप, आदित्य हृदय स्तोत्रांचं पठण केल्याने मन स्थिर होतं, आत्मविश्वास वाढतो, असं अनेक जण अनुभवातून सांगतात. मकर संक्रांतीला सुगड पूजन आणि हळदी कुंकू यालाही फार महत्त्व आहे. महिला काळी साडी किंवा काळी वस्त्र परिधान करून सुगड पूजन करतात. सुगडामध्ये गाजर, बोरे, उसाची पेरं, वाटाण्याच्या शेंगा, हरभरे, तिळगुळ असे पदार्थ भरले जातात. हे सगळं पाहिलं की जाणवतं, हा सण किती मातीशी, निसर्गाशी जोडलेला आहे. म्हणूनच तो इतका आपलासा वाटतो. नवविवाहित जोडप्यांची पहिली मकर संक्रांत खास असते. नव्या नवरीची ओटी भरली जाते, काळी साडी दिली जाते. त्या नव्या आयुष्याला स्थैर्य, संरक्षण आणि समृद्धी मिळावी हीच त्यामागची भावना असते. मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ पर्वकाळ मानला जातो. या काळात हळदी कुंकू, वाणवसा, बोरनान असे कार्यक्रम असतात. सगळं वातावरणच थोडं वेगळं, शांत आणि पवित्र वाटतं.
मकर संक्रांत मला एकच गोष्ट सांगते, अंधार कितीही मोठा असला तरी प्रकाश नक्कीच येतो. पण तो प्रकाश दिसायला आपल्यालाच थोडं मन उघडावं लागतं. कदाचित सूर्य उत्तरायणात जातोय, पण आज तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा बदलायचा विचार तरी करताय का? हा प्रश्न स्वतःला एकदा नक्कीच विचारा. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या भागात मकर संक्रांत कशी साजरी करतात? भोगी, किंक्रांत, सुगड पूजन कसं करतात? लहानपणीच्या काही आठवणी असतील तर त्या पण मला कमेंटमध्ये लिहून सांगू शकता. तुमचे शब्द वाचायला मला खूप आवडतात आणि असेच आपल्या सणांमागचे अर्थ, परंपरामागची भावना आणि आयुष्याला स्पर्श करणाऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला असतील तर प्रणीताज विश्व चॅनलला आपलंसं समजून सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.